नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या अशा व्हिडिओसाठी इथे जमलोय आणि तुमचं स्वागत आहे आपल्या ह्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बोकळं ढाकळं. सुरुवातीलाच आपण यावर बोलूयात थोडंसं की तुमची मुलं प्रेमात पडली आहेत का? होय, म्हणजे हा प्रश्न हा माझा नाही आहे. हा प्रश्न एका पालकाने मला विचारला. तुम्हाला माहीत आहे की पालकांचे अनेक प्रश्न असतात आणि त्यातला हा एक प्रश्न की अ, आज त्यांचा फोन आला आणि ते मला म्हणले की माझा मुलगा रात्रभर इंस्टाग्राम चालवतो आणि आम्ही खूप प्रयत्न करतो की त्यांनी ते वापरू नये, त्याने अभ्यास करावा या सगळ्या गोष्टी, परंतु तो इंस्टाग्रामवरती असतो आणि जेव्हा कधी आम्ही बघतो तो रील बघत असतो, असं त्यांचं म्हणणं आहे. पण पालक असंही जाऊन पुढे जाऊन म्हणतायत की ज्यावेळेस आम्ही काल अचानक त्याचा मोबाईल बघितला तर आम्हाला असं सापडलं की तो त्याच्या मित्रांसोबत बोलतोय आणि काही मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत तो बोलतोय आणि मुलींशी बोलतोय. त्यामुळे आम्हाला भीती वाटते की आता काय करावं, आणि आता तो मोठा होत चालला आहे आणि हे जर कळालं कम्युनिटीला, समुदायामध्ये, तर आमची इज्जत जाईल. 4 लोकांना कळालं तर कसं होणार? अशा अनेक गोष्टी ते बोलत होते आणि ते असंही म्हटले की मी त्याला खूप मारलंय, जेणेकरून त्याने परत अशा गोष्टी करू नये, त्यांच्याशी बोलू नयेत, असं एकंदरीत ते पालक सांगत होते. तर मुद्दामून हा व्हिडिओ बनवतोय. थोडासा मोठा हा व्हिडिओ आहे. माझी विनंती की संपूर्ण बघा. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, एक पालक म्हणून, की मला एक सांगा तुम्ही की एखादा मुलगा एखाद्या मुलीशी बोलतोय किंवा एखादी मुलगी एखाद्या मुलाशी बोलते, तर त्याचा अर्थ नेमका काय होतो? म्हणजे तो मुलगा त्या मुलीच्या प्रेमात आहे की ती मुलगी त्या मुलाच्या प्रेमात आहे, असा त्याचा अर्थ होतो का? तर नाही. एखादा मुलगा एखाद्या मुलीशी बोलत असेल किंवा एखादी मुलगी एखाद्या मुलाशी बोलत असेल तर त्याचा अर्थ ते दोघं एकमेकांच्या प्रेमात आहे असं होत नाही. ते एकमेकांचे चांगले मित्र असू शकतात, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण बऱ्याचदा पालकांची इथेच गंमत होते की आपली मुलं काय करतात हे त्यांना माहीत नसतं किंवा आजूबाजूचे लोक काहीतरी सांगतात, कुठेतरी त्यांना बघितलेलं असतं आणि लोकांवरती विश्वास ठेवून ते मुलांबरोबर डील करतात, मुलांसोबत चर्चा करतात किंवा ज्या गोष्टी त्यांना माहीत नाही त्या पद्धतीने त्यांना घेतात आणि आपल्या मुलांना लेबलिंग करतात. तर माझी विनंती आहे त्या सर्व पालकांना की कृपया आपल्या मुलांना लेबलिंग करू नका की आपला मुलगा असाच आहे, आपली मुलगी तशीच आहे, आपली इज्जत गेली आहे, असं अजिबातही काही नाही आहे. एखादा मुलगा एखादी मुलगी एकमेकांशी बोलत असेल तर ते एकमेकांची मित्र असू शकतात, हे लक्षात घ्या. आणि मैत्रीच्या अनेक व्याख्या आहेत, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता पुढे जाऊयात. समजा ते मित्र नाहीये, ते एकमेकांच्या प्रेमात पडलेत असं तुम्हाला वाटत असेल आणि ते खरंही असेल, तर माझं तुम्हाला एक विनंती अशी आहे की एकंदरीत मी जे काही मुलांबरोबर काम करतोय, पालकांसोबत काम करतोय, माझा एक अनुभव असा आहे की साधारणतः 5वी पासून पुढे मुलं आणि मुली एकमेकांच्या प्रेमात पडण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. कारण मुलं ज्या पद्धतीने वाढतायत, ज्या पद्धतीने त्यांचे हार्मोन चेंज होत आहेत, ज्या पद्धतीने आजूबाजूचं वातावरण आहे, ज्या पद्धतीने टीव्हीवरती गोष्टी येत आहेत, मोबाईलवरती गोष्टी येत आहेत, ह्या सगळ्याच अनुषंगाने मुलं ज्या पद्धतीने वाढतायत ना, त्याच्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये शिफ्ट आपल्याला जाणवतो. अनेकदा पालक असं म्हणतात की सर आपल्या काळामध्ये तर आपल्याला 11वी-12वी पर्यंत काही कळत नव्हतं. म्हणजे व्यक्तिगत मला देखील 11वी पर्यंत प्रेम म्हणजे काय ही संकल्पनाच माहीत नव्हती. कदाचित आपल्या काळात मोबाईल नव्हते, टीव्ही नव्हत्या, ह्या अनेक गोष्टी आहेत, आपल्या आजूबाजूला ते वातावरण नव्हतं, त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी लवकर समजल्या नाहीत. परंतु आत्ताच्या मुलांचं तसं नाही आहे. आत्ताच्या मुलांकडे खूप सारे डिव्हाइसेस आहेत ज्यामध्ये ह्या गोष्टी सरळ त्यांना स्पष्टपणे जाणवतात, दिसतात. मुलं ह्या पुस्तकांपासून खूप दूर गेलेली आहेत, मुलं मोबाईलच्या अधिक जवळ आहेत, मोबाईलमध्ये ह्या गोष्टी बघायला मिळतात. सो ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव आज मुलांवरती आपल्याला दिसतो. एवढंच नाही तर ज्यावेळेस शहरी भागामध्ये आपण बघतो की मुलं मोठ्या मुलांबरोबर जास्त वावरतात, घराबाहेर असतात. त्यामुळे माझी पालकांना विनंती की आपली मुलं काय करतायत हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपण हे लेबलिंग नाही करू शकत की मुलं सध्या काय करतायत. तर आपल्या मूळ प्रश्नावर पुन्हा येऊयात की समजा आपला मुलगा प्रेमात आहे, आपली मुलगी प्रेमात आहे असं आपल्याला समजलं जरी किंवा तुम्हाला कोणी सांगितलं तरी पहिल्यांदा हे चेक करणं अत्यंत गरजेचं आहे की मुलांशी बोलणं. कारण आपण जर मुलांना मारलं की तू असं करू नको, तसं करू नको, तर मुलं कदाचित आपल्या समोर ते करणार नाही, पण आपल्या पाठीमागं नक्की ते करणार. कारण मुलं त्यावेळेस त्यांना सोबती कोण योग्य आहे हे बघत असतात. मुलं एकमेकांशी बोलण्यासाठी कोण योग्य आहे हे ठरवत असतात. कारण हे वयच त्या पद्धतीचं असतं की ज्या वयामध्ये मुलं आपल्या मतांना कोण अनुमती देतं, आपल्या मतांना कोण विश्वास दाखवते, आपल्याला कोणाशी बोलणं योग्य वाटते त्याच्याशी मुलं बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मुलांना लेबलिंग करू नका, मुलांना मारू नका.
मुलांचे मित्र बनण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला कळेल की मुलांच्या आयुष्यात नेमकं काय चालू आहे. ओके, सो पुढे जाऊन थोडंसं आपण हे पण समजलं पाहिजे की हे आकर्षण आहे की प्रेम आहे. आता मुळात पालक म्हणून हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे की माझा मुलगा किंवा माझी मुलगी नेमकी काय करत आहे, असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आपण त्याच्याशी आज हे बोलतोय. मुळातच हे समजणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे मुलांशी बोलत असताना मुलांना एक चांगली सेफ प्लेस, ज्याला आपण सुरक्षित जागा म्हणतो, की जिथं मुलं येऊन तुमच्याशी बोलू शकतात की पप्पा मला असं वाटतंय, मम्मी मला असं वाटतंय, आणि त्यानंतर आपण त्यांना चांगलं मार्गदर्शन करू शकतो. माझी विनंती आहे सर्व पालकांना, जो पण हा व्हिडिओ बघतायत, की कृपया मुलांना लेबलिंग करू नका. त्याचबरोबर कोणत्याही पद्धतीने मुलांना हाणून मारून ह्या गोष्टींपासून दूर करता येत नाही, हे लक्षात घ्या. आज अनेकदा आपल्याला हे जाणवतं की मुलं घर सोडून निघून गेली आहेत किंवा चुकीच्या पद्धतीची मुलं पावलं उचलतात. त्याचं मूळ कारण हे असतं की पालक मुलांना समजूनच घेत नाहीत की नेमकं त्यांच्या आयुष्यात काय चाललंय, मुलांनी का ह्या स्टेप घेतल्यात, मुलं का असं वागतात हे समजून घेतलं पाहिजे. मुलांशी बोलत राहिल्यानंतर यावरती अनेकदा हे प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतात असा माझा अनुभव आहे. मुलांशी बोलल्यानंतर मुलं समजतात आणि मुलांना या गोष्टी समजावता येतात असंही मला वाटतं. याच्या पुढे जाऊन आपण पुढील भागामध्ये हे समजून घेऊ की मुलांशी कशा पद्धतीने बोललं पाहिजे अशा केसेसमध्ये. तेही आपण पुढच्या भागात समजून घेऊयात. तुर्तास आपण आता इथे थांबूयात. खरं तर हा व्हिडिओ यासाठीच बनवलाय की अशा गोष्टी जर आपल्या घरात घडत असतील तर घाबरू नका. मुळातच घाबरण्यासारखं अजिबात काही नाही, मला हे तुम्हाला सांगायचं आहे. कारण कोणी कोणाला आवडणं किंवा कोणी कोणाशी बोलावं हे व्यक्ती ठरवून करत नाही. मुळात ह्या नैसर्गिक गोष्टी आहेत, निसर्गाने ठरवलेल्या गोष्टी आहेत. माणसं एकमेकांशी प्रेम करणार आहेत, माणसं एकमेकांवर बोलणार आहेत, माणसं एकमेकांसोबत मैत्री करणार आहेत. त्यामुळे आपण सगळी माणसं आहोत, त्या पद्धतीने मुलं देखील माणसं आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे कोणत्या वयात काय करणं योग्य आहे यावरती खरं तर आपण काम केलं पाहिजे आणि पुढच्या भागामध्ये ते आपण थोडंसं सविस्तर समजून घेऊया. आता फक्त इथे आपण थांबूयात आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की अनेक पालकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून पालक बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने पावलं उचलतात आणि मुलांसोबत डील करतात आणि तिथेच खरं गणित फसतं असं मला वाटतं आणि मुलं आपल्यापासून दूर जातात. तर मुलं आपल्यापासून दूर नाही गेली पाहिजेत, पालक म्हणून आपल्यासोबत ती असली पाहिजे, आपल्याशी ती बोलली पाहिजे. यासाठी मुलांशी बोलत राहूयात, मुलांवरती विश्वास ठेवूयात आणि ते चुकीचे नाही आहेत हे समजून घेऊयात. पुढच्या भागात कशा पद्धतीने मुलांसोबत काम करायचे तेही समजून घेऊयात. तोपर्यंत थांबूयात. बघत राहा मोकळं ढाकळं हे आपलं एक यूट्यूब चॅनल, ज्यावरती चर्चा ह्या मोकळ्या ढाकळ्या आहेत, परंतु खूप महत्त्वाच्या चर्चा या ठिकाणी होत आहेत. त्या समजून घेऊयात आणि संवादी राहूयात. धन्यवाद.